पण ह्या वृषभ राशीच्या बायकाने कधी कधी असे नवरी तक्रार करतात की तुमचा शृंगार जरा आटोपता का? हो, त्या सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा स्लीवलेस घालून जातात. त्या भटजींचं कथेकडे लक्ष लागत नाही. आता गणपती उत्सवामध्ये एक भटजी अशी गणपतीची आरती करत होते, तर वृषभ राशीची एक बाई नटून थटून आली होती, ती टाळ्या वाजवत उभी होती. या भटजींची चलबिचल झाली. निरांजनाचं तामण जागच्या जागीच हलवायला लागले आणि घंटाच वाळायला लागले. म्हणून वृषभ राशीच्या बायकांनी घरात कधी बालवाडी काढू नये. मुलांचे बाबाच सारखे यायला लागतात. तशा थोड्या रसिक पण असतात बायका. म्हणजे मला आठवत एक जयसिंगराव नावाचा माणूस होता, जाड जोड अगडबंब होता, मिशा पण अशा झोपकेदार राकट ठेवल्या होत्या. एके दिवशी त्याला काय लहर आली कोण जाणे, त्या सगळ्या मिशा त्याने कापून टाकल्या. चेहरा असा गुळगुळीत करून घरी आला, पण तोपर्यंत खूप रात्र झाली होती. त्याने बघितलं आपली बायको झोपला होता. दिवा काय लावला नाही, हळूच तिच्या बेडरूम मध्ये गेला आणि तिचा हात आपल्या तोंडावर असं ठेवून घेतला. तिला जाग आली. तिने असं चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि म्हणाली, राकेश काय करायचं ते लवकर कर, तो मुच्छड कधी नेम नाही. हा रसिकपणा भरपूर असतो त्यांच्यामध्ये. पुरुष काही कमी नाहीत, फार रसिक असतात. एक उदाहरण मला आठवत आहे. वृषभ राशीचा एक नवरा मोटर ड्रायव्हिंग करत होता. शेजारी त्याची बायको बसली होती. फार रंगेल लोक असतात. त्यांनी एक हात तिच्या गळ्यात टाकला होता आणि एका हाताने ड्रायव्हिंग करत होता. ती बिचारी मीन राशीची होती. हे मीन राशीवाले लोक आधी घाबरतात, मग भांबावतात आणि मग काहीतरीच बोलून जातात. आपला नवरा एका हाताने ड्रायव्हिंग करतोय बघून ती घाबरली आणि त्याला म्हणाले, अहो प्लीज जरा दोन्ही हाताने धरा. तो म्हणला, असं कसं चालेल, एक हात स्टेअरिंगवर ठेवायला नको का? सोयीस्कर अर्थ काढतात ते वृषभ राशीचे वृद्ध काय कमी नाहीत. ते पुण्याला मला एक 2-3 दिवस कोणाकडे ते राहायचा योग आला होता. त्या घरी मी गंमत पाहिली. 70-75 वर्षाचे वृद्ध गृहस्थ होते, नक्की वृषभ राशीचे असणार. पहिल्या दिवशी मला काय दृश्य दिसलं, त्यांची बायको आजी, त्याही जवळजवळ 65-70 असणार, अंघोळीला गेल्या. थोड्याने आजोबा चोर पावलाने उठले आणि त्याने बाहेरून कडी लावली आणि गुपचूप येऊन बसले. आजींना बहुतेक यांच्या स्वभावाची कल्पना असणारी. एक 15-20 मिनिटांनी आजींची आंघोळ झाल्यावर त्याने आतनच बहुतेक सोनेला हाक मारली. अगं पम्मे कडी काढ, ह्याना बघ म्हातारचळ लागलाय. सुनबाईने कडी काढली. आजी बाहेर आल्या. लटक्या रागाने आजोबांकडे बघितलं. आजोबा मिसकेल हसले. मी म्हटलं असेल काय लग्नाचा वाढदिवस वगैरे. दुसऱ्या दिवशी तेच दृश्य. मग काय मला राहवलं नाही. म्हटलं आजोबा तुम्ही ह्या वयात असे तर त्या वयात कसे? त्या वयात आम्ही दोघे आत होतो, आतनं कडी लावत होतो. असलं जबरदस्त काम आहे वृषभवाल्यांना. म्हणून वृषभ राशीच्या वृद्धांना आपण रिटायर्ड झालो ही कल्पना सहन होत नाही. इतर राशीचे वृद्ध जेव्हा रात्री त्रिफळा चूर्ण घेऊ लागतात, त्यावेळी ह्या राशीचे वृद्ध झंडू का केसरी जीवन, डाबर का च्यवनप्राश, दूत पापेश्वरचं शिला प्रवाह, काय टॉनिक म्हातारपणी खात असतात. मेषेपेक्षा वृषभ किती वेगळी आहे. एकदम रसिकपणा, आयुष्य आनंदाने जगणं असा त्यांचा संबंध त्या स्वभावाशी येतो. पण राशी चक्रात एक गंमत अशी आहे, एका राशी पाठोपाठ दुसरी राशी आपला स्वभावच बदलते. नंतर येणारी जी मिथुन आहे ते काय वेगळंच काम आहे. 5 गोष्टी आपण बघा. मिथुन पुरुष राशी आहे, पुरुषांचे काय स्वभाव ते त्या राशीत असणार. वायू राशी आहे, पुरुष आणि वायू एकत्र आलं की जरा ज्ञान हा प्रकार वाढतो. पण स्वभाव द्विस्वभाव आहे, चंचलपणा आहे. स्वामी बुध आहे, बुधासारखा बुद्धिवान ग्रह त्या राशीचा मालक आहे. आणि बोध चिन्ह असं दाखवलंय, तरुण मुलगा तरुण मुलीशी बोलत उभा आहे आणि ती तरुणी अधोवदन सलज्ज आहे. आता तरुण मुलगा तरुण मुलीशी बोलतो आणि ती लाजून खाली बघते आहे. म्हणजे तिला लाज किंवा संकोच वाटेल असं काहीतरी त्याने विचारलं असणार. बोलकेपणा ह्या राशीचं फार वैशिष्ट्य आहे. पण अनुभव असा आहे ना की ह्या राशीच्या लोकांमध्ये ना हजरजबाबीपणा फार असतो. ठोकम ठोक करणं हा पण प्रकार असतो. आता मगाशीच म्हटलं, अत्रे साहेबांसारखा माणूस 10,000 वर्षात होणार नाही. ते पुण्यात घडलेली घटना आहे. अत्र्यांची मिथुन राशी अतिशय जबरदस्त बलवान. ते कसबा पेठेतनं उतारावरनं कुठेतरी सायकलवरनं चालले होते.
समोरून एक कामाठी लोकांची प्रेतयात्रा येत होती. ते काय डबडी वाजवत होते, फटाके उडवत होते, ॲटम बॉम्ब वाजवत होते. त्या आवाजाने यात्रे साहेब घाबरले का सायकलचा ब्रेक तुटला कोण जाणे. सायकल घुसली प्रेतयात्रेत, सायकल पडली, अत्रे पडले, तिरडीवरचं प्रेत पण खाली पडलं. त्यांच्या लक्षात आलं परिस्थिती गंभीर आहे, लोक मारणार आपल्याला. आणि खरोखरच ते लोक मारायला आले. त्याने हळूच आपली सायकल सोडून घेतली, टांग टाकली. आता निघून जायचं की नाही, मागे वळून म्हणाले, तो पडलेला माणूस चकाश शब्द बोलत नाही, तुम्ही कशाला बोलताय. आता इतर राशीचे लोक सूड उगवतात आणि मिथुनवाले पण सूड उगवतात, पण फरक किती आहे बघा. मिथुन हे विनोदी पद्धतीने सूड उगवतात. अशोक स्पेअर पार्ट्स असं एक दुकान आहे पुण्यामध्ये. हे स्पेअर पार्टचं विक्री करणार दुकान. त्याचा मालक अशोक माझा मित्र. त्याच्या दुकानात मी एकदा बसलेला असताना टेलिफोनची रिंग वाजली. मिथुनीचे लोक स्टायलिश असतात ना एकदम, रिसिव्हर उचलून हॅलो केलं. तर पलीकडचा माणूस विचारत होते चितळ्यांचं हॉटेल का म्हणून. इथे मेशवाला असताना तर त्याने जोरात आपडलंच असतं विषयावर. त्यांनी सॉरी रॉंग नंबर सांगितलं. 5 सेकंदात परत रिंग वाजली. परत तोच माणूस विचारतोय चितळ्यांचं हॉटेल का, तरी यांनी रॉंग नंबर सांगितलं. पण हे हुशार असतात मिथून आले. ह्याला काय वाटलं आता परत रिंग येणार बहुतेक, आणि हा तयारीतच होता. रिंग वाजल्याबरोबर ह्याने वेगळाच आवाज काढला हॅलो म्हणून. ते पलीकडच्या माणसाला वाटलं आता बरोबर लागला. तरी त्याने विचारलं चितळ्यांचं हॉटेल का. हा म्हणलं होय साहेब, काय पाहिजे तुम्हाला. तर म्हणाला मी देशपांडे बोलतोय, सकाळी तुमच्याकडे येऊन मी काही ऑर्डर दिली होती. त्याच्या बाजूला एक श्रीखंडाचं पण दुकान होतं मला वाटतं. त्यांनी याला सांगितलं होतं की सकाळी मिळून 10 किलो श्रीखंड द्या अशी ऑर्डर दिली होती, पण त्याला सांगा आता की पाहुणे कमी येत तर 2च किलो श्रीखंड पाठव. हा म्हणला बरं सांगतो त्याला. याने रिसिव्हर खाली ठेवला. मिथुनेच्या लोकांना उद्योग किती लागतात बघा. त्यांनी खालनं टेलिफोन डिरेक्टरी काढली, चितळ्यांचा तो नंबर शोधला, फिरवला, ह्याला बरोबर लागला. आणि मग ह्याने चितळ्यांना तरी विचारलं तर ते म्हणले हो हॉटेल बरोबर आहे. तर हा म्हणतो मी देशपांडे बोलतोय, सकाळी मी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन 2 किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली होती, ती 10 किलोची करा. पाहुणे जरा वाढलेत. ते खुश झाले. तर तो पाठवतो म्हणला. म्हणलं पाठव. यांनी रिसिव्हर खाली ठेवला. मग मी त्याला विचारले काय केलंस रे. तर म्हणाल नाही रे, त्याच्या घरी 10 किलो श्रीखंड जाऊ दे, चितळ आणि देशपांडेची मारामारी होऊ दे, म्हणजे रॉंग नंबर लागला म्हणजे काय होतं ते कळेल. पर ठोकम ठोक करण्याचे प्रकार कसे आहेत बघा. त्यांना विचार करणं प्रकार पटकन उत्तर देऊन टाकणं. दिल्लीला एक म्युझियम आहे, तिथे एक गाईड आहे, तो बहुतेक मिथुनवाला असणार. तर सगळ्या लोकांना असं काय काय दाखवत फिरत होता. ते एका शोकेस जवळ आला. तिथे एक मोठी कवटी ठेवली होती आणि एक छोटी कवटी होती. तर त्या मोठ्या कवटीकडे बोट दाखवून तो म्हणाला ही चंगीज खानची कवटी आहे. मग एकाने विचारलं ही, ती त्याची लहानपणीची आहे. काय बोलायला नव्हतं, ताबडतोब उत्तर त्या. आणि म्हणून या मिथुन राशीच्या मुलांना हे शिक्षक लोकांना फार प्रॉब्लेम होतो. एक उदाहरण बरेच दिले की मिथुन राशीचा एक मुलगा होता,